ए, तुला लोलवलं नाही, तुला इथं बोलवलंय. अरे तुम्हाला माहिती आहे ना? अरे, माहिती आहे. अरे बघ खाली. अरे बघ, गावाला बसली ती. हे बघ, हा काय माझा? कोबड्या, पहिलं काम कर एक. काय? तिला पहिले जाऊन गोट्यातून बांधून ये. बांधून ये? काम करायला तुझ्या जा. हा. हा? मला इथे कटाळ लोलवलं. ए, तुला पुन्हा पुन्हा सांगतोय, तुला लोलवलंय नाही तर बोलवलंय. काय? हा. हा, तिची बुबडी आहे. हा. कामगिरी आहे. ते बाप्पा इथे येऊन गेले. काय बोलतो? हा. अरे मी त्याला राहणार तुरी. हे रानात कुठे तिथे येऊन गेले. आपल्याला कामगिरी संपवलंय. काय बोलतो? हा, ती कोणती रे? सांगतोय. हा. 16 शस्त्र 108 गवळीचा मेला थाट पडकून मथुरीच्या बाजारात चालल्यात. आणि मग मी काय करू? अरे त्यांना तिथेच थांबवायचं आहे. त्यांच्याकडे जाई तू आपण घ्यायचं आहे. ही कामगिरी तू केली पाहिजे. अरे काय पोरा? मी केली पाहिजे. मग? अरे तुम्ही येते की तुझे? काय झालं? अरे त्या दौतीला मिळालं व्हायचं. हा. अरे त्यामध्ये कुठला बाय मोठी? अरे कशा मोठी? नाही ना. ए. मला जमायचं नाही. जमायचं नाही काम तर केलंच पाहिजे. काय बोलतो? हा. सोडतोस काय? अरे येड्या. काय झालं? ए मी वर गेली हो तपीला काय चुकली म्हणून. वरती मग मला वन हा जाऊन गेलो आणि तिथलं ते ताजू होती खिरी तिथनं ते वर वर ते ओसाडला. हा आणि तिथं काजू आहेत ते. अरे काजू आहे तिथे. अरे वाड्यात वरती मग हा होय. वरती काजू ती येडे माझी आहे. काय बोलतो? अरे तुझे आहेत? होय. अरे मी थोडी म्हणतोय. अरे एवढे तपोले बिया कोणत्या? अरे मग माझी काजूला तेवढेच कपुरे बुरे आहेत. मग काय झालं? अरे तुझा बॉन्स पण लय मोठा आहे म्हणजे रे. काय हा? मग पण मी पण म्हणते काय? नाही मी चुकी आहे. होय. तुला बॉन्सच लय मोठा आहे. अरे लय काय? एवढा मोठा आहे हा? बॉन्स. मग तू काय तुझ्या दोन खाण्या काय ना पण ठीक आहे. आणि याला काय हे नदीप तू मला सांगितलं. हा अरे तावल्यात तर काय झालं असतं? काय झालं? अरे मग अरे पण ते दौलनी कुठे दिसत नाही. गवळणी? ए दाखव त्याला गवळणी. हा हा काय हा बोलतो? हा हे बघ ही भात जणू गुलजार केला जसा शृंगार मी भात जणू गुलजार केला जसा शृंगार भट उडते ही वाऱ्यावर भट उडते ही वाऱ्यावर मी मदन मंजिरी गोड गोजिरी गवळ्याची नार मी मदन मंजिरी गोड गोजिरी गवळ्याची नार मी भाषण गुलजार केला जसाच शृंगार मी भाषण गुलजार केला जसाच शृंगार पट उडते ही वाऱ्यावर पट उडते ही वाऱ्यावर मी मदन मंजिरी गोड गोजिरी गवळ्याची नार मी मदन मंजिरी गोड गोजिरी गवळ्याची नार मदन मंजिरी
रे गोड गोजरी गवळ्याची नार हे मला म्हणते रे गोड गोजरी गवळ्याची आडवाई सोनला तारी सावरुणी धरा माटे तुराचे शिरी सावरुणी धरा माट तुराचे शिरी सावरुणी धरा माट तुराचे शिरी आडवाई सोनला तारी सावरुणी धरा माटे तुराचे शिरी सावरुणी धरा माट तुराचे सावरुणी धरा माट तुराचे सूर्याला माझ्यावर वेदा बाजाराचा आदर सूर्याला माझ्यावर वेदा बाजाराचा आदर कसा होईल तो व्यापार कसा होईल तो व्यापार मदनवती गोड गोजिरी गवळ्याची ही मदनवती गोड गोजिरी गवळ्याची हे मदनवती गोड गोजिरी गवळ्याची हे मदनवती गोड गोजिरी गवळ्याची हॅलो हे पहा संकेत राडे निखिल राडे सूरज तेरवणकर सुमित घाणेकर मानस घाणेकर प्रथमेश राडे सुजित घाणेकर यासून आताच्या गीतासाठी 201 रुपयाचा पारितोषिक आहे. त्यांचं असं म्हणणं आहे हे गीत शाळेने समोर जाऊन सादर करत आहे म्हणजेच वन्स मोर. आडवाई सोनला तारी सावरुणी धरा माटे तुझाचे शिरी सावरुणी धरा माट तुझाचे शिरी सावरुणी धरा माट तुझाचे शिरी आडवाई सोनला तारी सावरुणी धरा माटे तुझाचे सावरुणी धरा माट तुझाचे सावरुणी धरा माट तुझाचे सूर्याला माझ्यावर बेस बाजाराचा हादर सूर्याला माझ्यावर बेस बाजाराचा हादर कसा होईल तो व्यापार कसा होईल तो व्यापार मी मदनवती गोड गोजिरी गवळ्याची 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 मी भाषण मुलगार गेला जगात शृंगार मी भाषण मुलगार गेला जगात शृंगार वट उडते वाऱ्या वाऱ्या वट उडते वाऱ्या वाऱ्या मी मदनवती गोड गोजिरी गवळ्याची मी मदनवती गोड गोजिरी गवळ्याची मी मदनवती गोड गोजिरी गवळ्याची मी मदनवती गोड गोजिरी गवळ्याची
ओले मेला पाडल्या फुटूक काय अरे पाडल्या फुटूक पांढरे फुटूक हो? अरे त्या पांढऱ्या फुटूक कसं माहितीये कटेल हे अरे त्या नेहमी दही दूध तूप लोणी पितात म्हणून त्या पांढऱ्या होय काय मग ओले पण ते बंगाली पण आवती औषध हा 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 हुशार आहे एकदम कुठे दिसते हा. हा तिला इचारू अरे, हा, जा. आलं होतं पहिलं आता लवकर. हे आवती कोण रे तू उपसुप्रिया बुजगावल्या कोण आहेस तू हे आवती हा? उभं कंद कोणला म्हणते तुला काय करशील रे तू हे बघ, हा? या दंदुक्यान या तुमच्या सगळ्यांच्या मात पोली दंडुकी आहे हा बघ तू कोण ना अरे बोललो मार कोण आलाय अरे याला आखली याला आपला प्रभाव वाटतो याचा आपला आणलंस काय अरे आणल्यास लगेच देऊन टाक हा आहे तेव्हा लगेच देस अरे उगाम्या. तुम्ही मला इंजेक्शन कोणी दिला तो त्याचा बाजूवाला अरे तू याला की तुला काय झालं म्हणजे इंजेक्शन दिलंच खलं झालं पण त्याला हात गेला तर मग काय झालं अरे खरं? तसंच आहे हा मग अरे, तुला माहिती आहे काल तुला माहिती आहे अरे काय काय झालं अरे ती आवती आहे ना हा. मला उद्गावणं म्हणाली काय? उद्गावणं उद्गावून बोलली मग अरे पुण्याड्या उद्गावून नाव म्हणजे चांगलं ठेवलं काय बोलतो हा. याच्यामध्ये विचार कोणाचं उद्गावून नाव आहे काय ते कोण उद्गावणं ऐकलं हाय कोण ले बाप ले बोलत नाही मग? ले ते ताली तू काय हा मग एकटाच विचार तू हातीला आलं जावडव हा. जाऊन विचार हा. हा समजलं मग नादा हे आवते काय झालं तुला पुन्हा कशाला आलास अगं तू आली कुतूल आणि जाणार कुठलं काय? अरे आम्ही आईला गोकुळातून आणि जाणार म्हातारे बाजारी हे उदाम्या इकडे ये. ती म्हणाली आल्या गोकुलातून आणि दारात मथुले बाजाराला अरे बसूचा रस्ता किती बंद आहे हा, टाकू? हा, जा. हा. हे आवते काय झालं मथुलेचा रस्ता बलबलीत आहे आम्ही दुसऱ्या रस्त्याने जाऊ सगळे रस्ते बलबलीत आहे अरे पण तुम्ही आहात तरी कोण आम्ही हा? आम्ही कितल्या देवांचे तवंगले आहोत सवंगड्या? हा. मग तुमच्या जवळ कायदा वगैरे काय आहे का हे इकडे ये. काय? बोले आवती कांदा मागते अरे कायदा नव्हे कायदा कायदा तो तोंडात सांगायला असतो आहे म्हणून सांग काय सांगू हा. हे आवते काय झालं आमच्याकडे कायदा हाय हाय ना हाय. मग सांग लवकर चल सांगूया. इकडं उभी राहा, इकडं. हुकुम देवांचा हा कायदा पेंड्या सुदामाचा हुकुम देवाचा 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 हा कायदा पेंड्या सुदामाचा नको जाऊ तू बाजारी रवळ्याच्या दुधारी नको
आमचा कायदा पटला की नाही हा ऐकल तू हा जाऊ द्या. काय झालं तुला काय झालं आमचा कायदा पटला की नाही तुला कायदा पटला की नाही काय जावं हा. पटला पटला हो मग आमच्या कायद्यानुसार आणि देव बाप्पांच्या हुकमानुसार तुला इथं बतावंच लागल अगे पण यायच्या काय झालं रे तर तुम्ही चांगल्या बरोबर बसून घ्या अरे कशा का बदलला आपल्या बापाचं काय जातं हे बघ सगळ्या गौरी बसल्या की नाही बघून यायचं आम्ही जाऊ पुढे ताता हा. अरे गेली घाबरली वाटतं बघूया बाटल्यात काय अगे पोरीनो चला की ना बाजारला हॅलो हे पहा अक्षय गावडे या सुनासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आहे मावशी अक्षयाचं नाव घ्यायचं आहे नदीमध्ये वाळू तो गाणे चालू नदीमध्ये वाळू तो गाणे चालू ओ अक्षरराव या ना आपण दोघे हॉलीबॉल खेळू हॅलो त्याचप्रमाणे ट्रिपल एक्का स्वरूप आंबेकर या श्रमासाठी 111 रुपयाचा पारितोषिक आहे मावशी त्याचप्रमाणे अरविंद आनंद राडे या श्रोण संपूर्ण घरामध्ये 120 रुपयाचा पारितोषिक आहे त्याचप्रमाणे इस्त्री केल्यावर कॉलर राहते एकदम ताट माझ्या स्वराज सावंत रावांचे केस शिल्की बाकी सगळ्यांचे राट मावशाची 50 रुपयाचा पारितोषिक आहे त्याचप्रमाणे आराध्य राडे आरोही राडे रिया राडे या श्रोण रिया गावडे या श्रोण संपूर्ण घरामध्ये 100 रुपयाचा पारितोषिक आहे त्याचप्रमाणे डी शिशी गोलप या श्रोण संपूर्ण घरामध्ये 200 रुपयाचा पारितोषिक आहे उन्हात उभा राहिला की हा दिसतो कावळा संकेत राडे उर्फ शंकर सकाळी 5 वाजता उभा राहतो याचा बावला मावशाटी 50 रुपयाचा पारितोषिक आहे त्यात या बक्षिसाच्या नमन मंडळ आभार धन्यवाद
करणारा वासुदेव देवकीच्या पोटी 8वा अवतार धारण करून गोरगरिबांचे रक्षण करणारा भगवान श्रीकृष्ण तोमीच बोला पुंडलिकवरदे. हरी विठ्ठल. वेदव्यासरावांना सांगितलेले काम पार पडले दिसत नाही. त्या तर गवळ्यांनी आपल्या मार्गाने चालत होत आहेत. मी विचारून पाहतो गवळ्यांनी तुम्ही आले आम्ही आलो गोकुळातून आणि जाधव मथुरेच्या बाजारला. मथुरेचा रस्ता तो प्रतिबंध आहे. तो कोणी केला? मी केला. आपल्याला म्हणतात तरी कोण? भगवान श्रीकृष्ण. तर आपले जन्म न सांगा. राधे तर माझा जन्म. ऐकून घे ग राधे, सांगितो मी जन्म पुन्हा. ऐकून घे ग राधे, सांगितो मी जन्म पुन्हा. ऐका ऐका गवळणीनो, सांगितो मी जन्म पुन्हा. ऐका ऐका गवळणीनो, सांगितो मी जन्म पुन्हा. ऐकून घे ग राधे, सांगितो मी जन्म पुन्हा. ऐकून घे ग राधे, सांगितो मी जन्म पुन्हा. ऐका ऐका गवळणीनो, सांगितो मी जन्म पुन्हा. ऐका ऐका गवळणीनो, सांगितो मी जन्म पुन्हा. पहिला अवतार राधे माझ्या मी धरिला. दुसरा अवतार राधे कुर्मा तो झाला. तिसरा अवतार राधे बरा तो झाला. ऐका ऐका गवळणीनो, सांगितो मी जन्म पुन्हा. ऐका ऐका गवळणीनो, सांगितो मी जन्म सवता अवतार राधे नासिया तो धरिला. 5वा अवतार राधे महापान तो झाला. 6वा अवतार राधे, 6वा अवतार राधे परशुराम तो धरिला. ऐका ऐका गवळणीनो, सांगितो मी जन्म पुन्हा. ऐका ऐका गवळणीनो, सांगितो मी जन्म पुन्हा. सातवा अवतार राधे रामा तो धरिला. 8वा अवतार राधे श्रीकृष्ण तो झाला. कंस मामाचा झाला. कंस मामाचा झाला. अवताराने घेतला. ऐका ऐका गवळणीनो, सांगितो मी जन्म पुन्हा. ऐका ऐका गवळणीनो, सांगितो मी जन्म पुन्हा. ऐकून घे ग राधे, सांगितो मी जन्म पुन्हा. ऐकून घे ग राधे, सांगितो मी जन्म पुन्हा. ऐका ऐका गवळणीनो, सांगितो मी
माझा जन्म होणार. ओ देवा कटल्या राधे असेल तर आणि निघून जावं तुला. श्रीकृष्ण श्रीकृष्णदेव आहेत आपण यांना शरण जाऊया. राधे सातव्या अवतारी घेतलेले वचन आज मी पूर्ण करून घेणार आहे. नाव कोरिले तुझे काळता राधा नाव कोरिले तुझे काळता वेडी दिवाणी राधा नाव कोरिले तुझे मी काळदावरी वेडी दिवाणी राधा मी बावरी नाव कोरिले तुझे मी काळदावरी वेडी दिवाणी राधा मी बावरी गंगा सुगंधित
घाणेकर, सूरज तेरवाणकर, प्रणय सल्पे, सौरभ जोशी यासोबत आताच्या राधाकृष्णाच्या प्रेमगीतासाठी 100 रुपयाचा पुरस्कार आहे. त्याचप्रमाणे निहाल राडे, विघ्नेश राडे यासोबत खास शुभा मंडळ यांच्यासाठी 100 रुपयाचा पुरस्कार आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, हे गाणं शुभम मंडळने समोर जाऊन सादर करत आहे, म्हणजे वन्स मोर. आता जातो त्या पाऊस मामाकडे. हॅलो, हे पहा बालगोपाल मित्र मंडळ संतेवाडी याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचा पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे अभिषेक कमलाकर चव्हाण, अक्षय आडविलकर याकडून कृष्णाच्या भूमिकेसाठी 100 रुपयाचा पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे अनुष्का नेवरेकर याकडून श्रीकृष्णाच्या भूमिकेसाठी 200 रुपयाचा पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे श्रेयशी अनिकेत गारडी याकडून श्रीकृष्णाच्या भूमिकेसाठी 100 रुपयाचा पारितोषिक आहे. मिताली अनिल घाणेकर याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आहे. या सर्व बक्षिसांचे आम्ही नमन मंडळाला आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
आम्ही 10 वाजता येणार कुणी बाबा काय करत नंदना काका कृष्ण या त्या बनाचा करतो काय वाजता स्थिर करतो कृष्ण मामाच्या नदीला तुला लाच वाटली पाहिजे कृष्ण काही काही सापडलं असतं तुलाही बरं जास्त पण नाही वाचणं कोकणात नको कुणाचे मरण तेच पाहूया
जाधव, प्राची राणे, प्रथमेश राणे याशिवाय संपूर्ण कार्यक्रमासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आहे. नाट्य नमन मंडळ मामले जाधववाडी सादर करतो काल्पनिक वगनाट्य सैतानी डाव भूमिका आणि कलाकार राजा भुवनशी, महादेव जाधव, सदाजी, संकेत काशे, सारिका, अन्वेष गुरव, राजकुमार चंदन, महेश जाधव, राजकुमार कुंदन, मंगेश जाधव, शेखरी, महेश जाधव, सेवक बाळू, नितीन जाधव, सेवक बाळू, वेदांत पवार, श्री ग्रामदेवता लोककला नाट्य नमन मंडळ मामले जाधववाडी सादर करतो काल्पनिक वगनाट्य सैतानी डाव. काही मंडळी गोदरी हॉस्पिटल, चादरी हॉस्पिटल आपापल्या घरी गेले. असणाऱ्या लोकांचा टाइमपास विरंगुळा हा झालाच पाहिजे. कसं आहे माहिती आहे, त्याआधी महाराज दरबार देत आहेत. पारा व्यवस्थित ठेव. नमस्कार. आपल्या राज्याची खबर महाराज, सगळे कसं आनंद आहे. कुठे भांडण नाही, कुठे तंटाई नाही. महाराज सेवक आपली प्रजा सुखी तर आपण सुखी. बरोबर आहे महाराज. आज्ञा महाराज. तिच्या कृपा क्षेत्राखाली तिच्या आशीर्वादाने हे राज्य सांभाळलं, वाढवलं. त्या आई महाकालीचा उत्सव साजरा करीत असताना आपण माझ्या छोट्या राजकुमारला मुकलो. महाराज खूप वाईट घडलं हो. क्षत्रिय डाव सोडून त्याला पळवलं. आज 20 वर्ष वाऱ्यासारखी निघून गेली आहेत. माझ्या हृदयावर झालेली जखम वाढत जाऊन आज माझं शरीर वार्धक्याकडे झुकलं आहे. शेवट महाराज. एका मुलाचा लहानपणी झालेला विरह सहन न झाल्यामुळे राणी साहेब मला सोडून निघून गेल्या. आम्ही स्वतःला धीर देत आजपर्यंत राज्य सांभाळलं आणि राजकुमार चंदनला मोठं केलं आहे. आता राजकुमार चंदन राजगादीवर बसणे योग्य झाले आहे, तेव्हा त्यांचा राज्याभिषेक करून घ्यायचं ठरवलं आहे. महाराज, अगदी योग्य कल्पना आहे. शाबास. तुम्ही तर माझे विश्वासू सेवक आहात. राजकुमार राजगादीवर बसल्यानंतर त्यांची यथायोग्य सेवा झाली पाहिजे. महाराज, त्याची तर तुम्ही चिंताच करू नका. यासाठी तुम्हाला पगाराची वाढ होणार आहे. महाराज, आमच्या पगाराची वाढ आपले प्रधान झाले नाही. येतील एवढ्यात. ठीक आहे. आशीर्वाद प्रधानजी, अगदी योग्य वेळी आलात. महाराज, काय वेगळे घडलं का राज्यात? का कोणा शत्रूने हल्ला तर केला नाही ना? प्रधानजी, यापैकी काही एक झाले नाही. प्रधानजी, आज्ञा महाराज. म्हातारपणामुळे हा राज्याचा भाग सांभाळणं खूप कठीण झाला आहे. तेव्हा राजकुमार चंदनच्या हाती हा राजकारभार सोपवून यातून मोकळा होण्याचं ठरवलं आहे. महाराज, क्षमासेवी, परंतु महाराज, आपला राजकुमार अजून लहान आहेत. त्यांना लहान वयात या राजाचा कार्यकाल होणे जमणार नाही. वा प्रधानजी वा. तरी सुद्धा तुमच्यासारखे स्वामिनिष्ठ व पराक्रमी सरदार असताना आम्ही काळजी का करावी? सेवक, आपल्या शेजारी राजांना निमंत्रण पाठवण्याची व्यवस्था करा. महाराज, आजपासून 2 दिवसानंतर राजकुमार चंदनचा मोठ्या थाटामाटात राज्याभिषेक करून घेऊया. आणि गावभर चल. प्रधानजी, आज्ञा महाराज. तुम्ही सुद्धा योग्य ती तयारीला सुरुवात करा. आम्ही विश्रांतीकडे जात आहोत. हे महाराज. राजा बनसे काय सोडलं पाहिलं म्हणे
तो म्हणजे राजकुमार राज्याभिषेक राजा भुवनसिंग. तुझं हे स्वप्न हे कधीही पूर्ण होऊ देणार नाही. त्यासाठी मी कोणत्याही धर्म कर आहे. राजा भुवनसिंग, राजा भुवनसिंग, तुझं आयुष्य संपलं. तुझं आयुष्य संपलं. आज मी खुश आहे बघ. हा, आपल्या राजकुमारांचा राज्याभिषेक होतोय. थाटामाटात होतोय. कसं आहे माहितीये, बरीचशी तयारी झालीच आहे. जी काय तयारी बाकी आहे ती प्रधानजी महाराजाला करूया. हा, पारा मात्र व्यवस्थित ठेव. हा, प्रधानजी महाराज, आपला पारा कसं काय चालला आहे? प्रधानजी महाराज, आमचा पारा म्हणजे एखाद्या गुलाबाच्या सुवासनात आलाय. त्याची तर तुम्ही चिंताच करू नका. बस सेवक, हा. तुमची ही अपेक्षा होती. असणारच. परंतु सेवक, हा? एक काम करा. काय? तुम्ही राजा थेट फटका मारत जा आणि परत आल्यावर मागच्या सरदार पहारा करा. अहो प्रधानजी महाराज, आपल्या राजकुमारांचा राज्याभिषेक होतोय. थाटामाटात होतोय. जर का मी पाचच्या गेटला पारा द्यायला गेलो तर पुढच्या गेटचं काय? पुढच्या गेटवर पारा कोण देणार? बरोबर ना? पुढच्या गेटवर पारा कोण देणार? याचा बाप देणार नाही. याचा बाप देणार आहे की मला सांग. अरे मेरा भडका बोला ना. उपाय आहे काय हो? अरे भरून तो दिला त्याचा बाप. नाही तर काय काय उपाय मला वाकडं करून टाकला सगळं ढुंगार. काय आहे? काय? रामबा. माझ्या आयुर्वेदी काय? हो, मग त्यासाठी काय करावं लागेल? फक्त हात वर करायचे. अहो एवढंच ना, एवढंच ना. हो. हे पहा केले. काय झालं? जरासा नसतोय. जा पण होय होय. जा. गेला. अरे जा. अरे जा. हे गेला. घाबरला. तो गेला, होय. तू का थांबला हे? मग तेच तर मी म्हणतोय, तू इथं कशासाठी थांबला? जाऊ? जा. कोणाची जाऊ? अरे जाताय ना. तुमच्या पुस्तकात. सेवक राजा भेड फटका मारा गेले. राजा भुवनसिंग आपल्या शेण भक्तांना कसे कामगिरी सदाली राज्याभिषेक काय? राजा भुवनसिंग उदात्ता सुरत आहे. तू पाहू शकत नाही. तुझे कानातले डोळे राजा. हॅलो हॅलो, हे पहा, कैलासवासी मारुती कृष्णा राडे यांच्या स्मरणार्थ ओंकार मारुती राडे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचा पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे मंदार पवार, सार्थक पवार, अनुश्री पवार, डोंगरेवाडी, गोलप यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचा पारितोषिक आहे. आम्ही नमन मंडळ या पक्षांचे आभार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. राजवाड्यात कोणी नाही ना, खात्री करून घ्यावी. राजाला घर झोप लावून दिसते. काम वेळी सदावर नाही. झोपेत एकदा ठार मानवाचे मोहपाप त्याला जागा करतो. राजा भुवनसिंग मरण करा. पाप. कोण आहे तो सांगतो? काळोखाचा फायदा घेऊन बेसावध असताना अल्लाह करायला कोण आहे तू? तुझा कलंकाल राजा भुवनसिंग, तुझं हे राज्य मी ताब्यात घेण्यासाठी आलोय. म्हणून तुला कायमचा निरोप देण्यात आलेला आहे. अरे हरामखोरा, माझ्या मनगडात अजून ताकद आहे. अंगात शक्ती यात्रत आहे. शत्रूच्या शत्रूला बसायची ही मत माया देतो.
संकटाचा फायदा घेऊन बेसावध असताना मित्री भागवायचा तो डार मूर्खा आलाय. उघड तुझा मूर्खा आणि हो म्हणण्यास तयार. राजा रणसी, मी जर का मोठा करला तर तुझ्या पायाखाली जमीन सरकेल. आम्ही कोण आहे? अरे सैतान प्रधानजी, म्हणजे असं सैतानी नाव साधलास. राम खोरा, माझं राज्य आहे काय? एक लक्षात ठेव, तू माझ्या राज्यात आलास, तुला प्रधानपद दिलं. प्रधान पदाची वस्त्र तुझ्या अंगावर करूई का? माझं राज्य घेण्यासाठी. राम खोरा, ती प्रधान पदाची वस्त्र माझ्या राज्यात काढून देऊ आणि तोंड काढा करून राजा भाषण मला काय सांगताय? तुझी ही प्रधानपदी वसूल करणार आहे, पण तुला चार मारण तुझी राजश्री मी करणार. राजा आणि तुला पाठवणार कोणी होत असतात. राम खोरा, वाघ म्हातारा झाला पण तो कधी गवत खात नाही, तो मांसच खाणार. तुला आता जीवाचं काही चाललं नाही. हो म्हणत हे बघ, रात्र बेटी नाही, डोळ्याला डोळ्यात लागलं नाही बघ. माझे डोळे बघ कसे लाल झालेस बघ. होय ना? होय, होय. पण बरं ते जाऊ दे. हा. कसं आहे माहितीये, कसं आहे? महाराज तर विश्रांती घेत आहे. होय. घेतात की नाही? मग? मग त्यांच्याकडे आपल्या लक्ष द्यायला नको का? मग? मग हे काम कोणाचं? कोणाचं? मोठा कोण? हा? मोठा कोण? तू? होय ना? हा. एवढं तुला समजतंय ना? मग? लहान कोण? मी? होय ना? हा. काम कोणी करायचं? मोठ्या? ए टाकीला आवाज काढून माहिती नाही. दोघांनी. हा मग तसं म्हणत असेल तर ठीक आहे. चल जाऊन पाहूया. महाराज, 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 चला. चला, चला. आपल्या महाराजाचा खून झालाय. राजकुमार, राजकुमार. शेवट कसला गोंधळ चाललाय आणि आपले महाराज कसे अवस्थेत काय? काय झालं शेवट? आपल्या महाराजाचा खून झालाय. महाराजाचा खून कसा शक्य आहे? शेवट तुम्ही तर पहारा महाराजांचा कुठे डॉक्टर शोधून काढा, त्याशिवाय त्यांची आत्मा शांती होणार नाही. राजकुमार हल्लेकर आणि त्याने कोणत्या हेतून हल्ला केला याचा शोध आम्ही घेतो. राजकुमार महाराजाचा कोणी शोधून काढल्याशिवाय इतिहास सुद्धा मिळणार नाही. शेवट राज्यात राजूच्या महाराजांच्या कोणी शोधून काढणाऱ्यास बोल. आता आमचा पगार कोण वाढवणार? आराम करा. शेवट त्यासाठी 5,000 रुपये इनाम ठेवा. आग लागो तुमच्या पोराला. जीव होता तो निघून गेला. आता पोरा घेऊन काय? सांगितलेली कामे नीट पार पडा, पण त्याआधी महाराजांच्या दूर जारी करा. चला शेवट. हॅलो, हे पहा, कैलासवासी संदीप हरिचंद्र ठीक यांच्या स्मरणार्थ समीर संदीप ठीक व साईराम संदीप ठीक याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 110 रुपये पारितोषिक आहे. साजिरी शिंदे, स्नेहा शिंदे, दैवत आंबेकर याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपये पारितोषिक आहे. आम्ही नमन मंडळ या बक्षीसच्या आभार. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. चालो, आपले महाराज गेले. आता कोणाच्या तोंडाकडे पाहून जगायचं? मला खूप वाईट वाटतंय. शेवट आपले महाराज
नाही तर तू का आम्हाला हे राजकुमार ते हजर करा. या राजकुमार या. प्रधानजी महाराजांना कोणी सापडलं की नाही? आणि कधी सापडला? राजकुमार मार्गाचा कोणी सापडला नाही. तो लवकरच सापडेल. आपले गुप्तहेर शक्यता आहे त्यांचा. प्रधानजी तुम्ही आणि एकटे प्रधानजी आहात आणि तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे. शेवटचा आणि माझी राजकीय तयारी करा. चला राज्याभिषेकाची तयारी, राज्याभिषेकाची तयारी. अहो, राज्याभिषेकाची तयारी करा. मागे फिरा. का नंतर करूया, मागे फिरा. नंतर करूया. चालेल, तू म्हणतोस म्हणून चालेल. बघा ना तर गडबड होय. चालेल तर चालेल, ठीक आहे. हा. राजकुमार तुम्हाला राज्याभिषेक होणार नाही आणि तो करण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका. प्रधानजी याचा अर्थ एक ऐका तुमच्या मातोश्री आजारपण केला काही राजकुमार त्याला 10 बोलून 20 करून त्यांची सभा तुमच्या मनाचा खुनाचा प्रश्न अर्थात उत्तर मी राजाचा खुनी सापडत असा राजाकडे तुझ्या समोर माझ्या बाबांचा कुतून हे राजकीय त्या तुझ्या नशिबात नव्हतं. राजकुमार बरोबर ही राणी मला सरकार नाही तर प्रधानजी माझा प्लॅन घेतला तरी बेहतर. विलास स्वागत होणार नाही. कशी घेत नाही तेच पाहतो. तुला बोला की नाही आपल्या राजकुमारला ठार मारणार. अरे ठार म्हणजे असं नव्हे. थांब तू, एवढ्या वर्षाचा अनुभव आहे मला. तुला माहिती नाही राजकुमार मारतात ना असं सोलपडून सोलपडून थांब तू, असं सोलपडून करतात. अरे एकदा मी बघितलं होतं तसं. तुला थांब तू, तुला सांगितलं तसं असं उलट फिरून ना तर चांबडी टाकतात सोडून. आता एकदा उलट फिरून बघ. पाहतोस काय पकडी आराम करायला. काय वाटलं तुला? साल्या पडून जातोस काय? तुला काय वाटलं रे? हा? या भुवनपूर राज्यात शेव काय शेरपट शिपाय या राज्याच्या तू म्हणतोस म्हणून सोडतो जीवच घेतला असता काय घालत नाही. तुम्ही कोणाला पकडलं? चालू काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय. त्याला सोडलं तू, त्याला झालं वाटलं. हलवलो सोडतो हलवलो. शाबास शाबास. काय शाबास शाबास शाबास. शाबास शाबास. काय झालं? काहीतरी गडबड झाली. त्याला जिलेबी येणार. जिलेबी बाजारात पाहिजे. घाबरला मला घाबरला तू या राजकुमाराला काही खायला द्यायचं नाही. हो दाण्याची भाकरी देऊया दुधात उबळून. हो डायबिटीसला लय भारी. लोक चाटून पुसरी खातात. दाण्याची भाकरी दुधामध्ये उबळून. डायबिटीस हा डायबिटीस हा असा रोग आहे. पैसा किती असो साखर मात्र भरपूर खायची म्हणजे लवकर वर जातो डायबिटीस. बरोबर हो. हा हा रोग हा आपल्या राज्यात कोणाला झाला हो? हा रोग हा रोग हो. हा रोग अहो तुम्हाला माहिती नाही. नाही. अहो तुम्हाला माहिती नाही. नाही. मेरा तुला नव झालाय. थांबा हो थांबा 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 हो थांबा. सकाळी मी चहाचा भरलेला
घेऊन आलो तुम्ही घेतलात नाही ना. सुटतोय तुम्हाला डायबिटीस बोलला झालंय मला की मला सकाळी चहा मला बाबा सांगा तसं. काय तुझ्या बापचा लवकर एवढं असं केवढं बोलतो हो गेला तू पण जा जाऊ जा कोणाची जाऊ राजा राणीचा क्रूर राजकुमार तुरुंगात आता स्वतःला राजकीय करून घेतले जगाला दाखवून देतो मी सम्राट झालोय पाहूया मला कोणी विरोध करते बाबा काय मारले तू आता मोठा करायच भाऊ तुला सर्व शस्त्रविद्या येत आहे बघ. बाबा ते जाऊ दे मी पुढचा कोण तुम्ही मला लहानाचं मोठं केलं माझे आई वडील मी तुम्हालाच मानतो बोलत काय बसलो बघ शेतावर जायला उशीर होय सारे काय तू भाकर तुकडा घेऊन ये. थांबा बाबा माझं शरीर काम करण्यास योग्य असताना आम्ही नुसतं बसून खायचं नाही बाबा मला पण तुमच्यावर शेतावर यायचंय कुंदर तू काय ऐकणार नाहीस बघ चल मग आपण दोघं शेतावर. बेडा फुगलाय कसा करतोय माहितीये डराव मग कसा मेला मरतोय कसा बघ त्याचं मेलं तर झालं वाटोलच होत अरे बालू तुला कुसलेल्यासारखं वाटतोय कुसली ना हा हे बघ मला ते येतोय. काल मेला मरतोय कसा बघ त्याचं झालं वाटोलच आराम करा नो आराम करा ना तो राजकुमार त्या देखील हाल केले तरी तो काय करत नाही अहो कसा ऐकणार बोल कसा ऐकणार ते हा? काय करावं काही सुचत नाही हे बघा काय हे करावं मी सांगतो कसं करा बोल लवकर बघा हा. हे बघा इथं समुद्र गेल्यानंतर हा एक मोठा बांध आहे हा? हा? बरोबर. तिथं तुम्ही असं उभं राहायचं बरोबर हो त्याच्या मागणं आमचा काढू उभा राहणार असा हा हा? हा? मी त्याच्या मागे राहणार असा काढूला बघा असा धक्का दिला की तुम्ही खाली पडलात की सगळा विषय सॉल्व हा. एकदम चांगली आयडिया आहे हा उपाय कोणी सांगितला अरे मेले हा इकडे उपाय सांगतो आणि पंचवीस कोणी सांगितलं उपाय कोणी सांगितलं हा? काय करावं याला सांगितलं जंगलात शिकारीसाठी भिका मागायला मी आहे. मी येणार नाही भिका मागायला अहो करायचं काय एवढा राज्यात पैसा पडलाय ना आपण कशाला भिका मागायची शिकायला तर अजिबात नाही. शिकलो आहे की नाही? पहिली, दुसरी, तिसरी, चौथी आणि direct 10वी. Direct परीक्षा online. हो शिकायला मी तर येणार नाही. काय करू शिकायला जायचं मी काय म्हटलं काय म्हटलं शिका शिका रीला शिका रीला शिका रीला मग चला जाऊया हॅलो हे पहा हॅलो हॅलो कैलासवासी विठ्ठल पालकर यांच्या स्मरणार्थ वंदना विठ्ठल पालकर याकडून खास आमच्या शिपायांसाठी 101 रुपयाचा बांधून आहे. आम्ही नमन मंडळ या पक्षांचे आभार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ज्याला ताणेला कसा वरचा जीव वर आणि खालचा जीव खाली असं झालंय. कुठे पाण्याची व्यवस्था होते का पाहूया. पाणी हा ते पहा बघा ते पहा समोर मंदिर आहे
मंदिर आहे पुढं. त्या मंदिरामध्ये नक्की पाण्याची व्यवस्था होईल. आपण असं पुढे जाऊया म्हणजे पाणी सापडेल. आईला मी वाट तर काय चुकलोय नाही ना. बाई कळलात तुम्ही? अरे इकडे काय करताय? तुम्ही बाई जातो पण मी कुठे नाही म्हणतोय. आता मी कसं सांगू? मला लय लागली. तुम्ही सांगताय काय तेवढं? मी मोडपुराचा सेवक बाळू आणि जंगलात थांबलाय तर कालू. तुम्ही ते देवळात काय करता? त्या देवळात तुमचं कसं झालं? म्हटलं चला पाहूया पाणी मिळतंय काय. मला लय लागली. त्या देवळात की नाही? त्या देवळात की नाही? पोरगी आहे. स्वतःच कळलं पाहिजे पण मला लई लाज आली. आता तुला कसं सांगू? कसं सांगशील? जणू का अरे बोल बात बा बा असा चाल तुला काय सांगू? त्याला सांगणार आहेस? हा मेला कशाला मध्ये तडमडायला आला? दिवस चांगला दाखवतो तू काय सांग जवाब हा? कसे केला तुम्ही? त्या मारायला थांबा हो थांबा. आता सिगरेट आहे तेव्हा सांगू. सांग सांग. बघा मारणार नाही ना. नाही कशाला हे बघ तुझ्यावर विश्वास ठेवू सांगतो. बघ सांगू दादाजी महाराज इकडे 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 त्या देवळात की नाही? त्या देवळात की नाही? कोण आहे? तुझा बापूस आहे. पोरगी आहे पण मला लय लाज आली. पोरगी आहे. आईला हा पण बोलला बाई. अरे पोरगी आहे. तुला होतं ना जागेवर पोरगी आहे. अरे तिच्या मारी तरी पण बोलते ना. हा? पोरगी होती. स्वतःच्या डोळ्यांना पाहिली. बघ मेले तसं जास्त करावं भलं. तो म्हणतो माझच करत मर मेले मला काय करायचं? हा? जा तुम्ही ते बोलाव नका. का तुला काय लाज वाटते? अरे मेले जा. पण तू जा. पोरगी दिसायला कशी आहे? हो जणू काय अप्सरा. आता बघा वाह! वा मी काय बोललो तुम्ही? मी काय बोललो? तो बोललो ना. वा सुंदर सुंदर. मी काय बोललो तर तुम्हीच म्हणता ते रिपीट करतोय. सुंदर सौंदर्य ढंबोम. मेरा हलू बोल नाही तर खाली ॲटम बॉम्ब ॲटम. अहो ॲटम बॉम्ब वाटो रे. हे पोरी नाव काय तुझं? माझ्या नावाशी तुला काय करायचं? आता भाई भाषाचं आपल्याला काय करायचं? त्यांची वाट वेगळी आपली वाट वेगळी. चुप 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 चुप. बरं मेले मला काय करायचं? हे पोरी तू आता माझ्या बरोबर राजदार मध्ये नाही का? अरे माकडा दादाजी महाराज बोल. दादाजी महाराज बोल. तुम्हाला माकडा तुझी वाट लागली तुझी. तुम्हाला हसायला आलं? झाडावर आहे. शेवट याची ऐकायची नाही. लग्नामध्ये चला. बाबा तुमची शपथ घेऊन सांगतो त्यांना नाही नेट केल्याशिवाय कोणत्या गप्प बनवणे. प्रधानजी सावध राहा.
कसा गेला तर हे लक्ष ठेवा याला कसा मरतोय बघ सेवक काय ए तो म्हातारा संपलाय त्यामुळे संतांना शेतकऱ्याचा मुलगा आपण चाल करेल आपण चालून राहायला पाहिजे चालो चालो हे आपल्याला कशासाठी सांगतोय रे हा त्याच्या अंगात शाळेला वाटतंय मर बरोबर त्याचा कर्म तसा फळ हो जातो मग आता करू करतो 12 ते ठेवायचं अहो प्रगती महाराज अहो ती आता येताना काय बोलत होती माहितीये काय ए! अहो गाणं बोलत होती काय ऐका बोल दिल्ला दिया दिल्ला लिया तो बोलू ना बेटा क्या लिया अख्खी दुनिया पुढे काय बोललीस का मला येत नाही ती बोलत होती ते बेटा त्याला कपडा कपडा काय म्हणली ले बेटा मोठा दिल घे ले बेटा ये पोरी बोल पंखा चालू केला की काय होतं हो मी गोलगोल फिरतो मग हवा काय तर बापूस घालतो काय बोलत आहे आपला कामाला आहे का हे पोरी तुला अजून सांगतोय तू माझ्यावर लग्न करणार की नाही तुझ्याशी लग्न करण्यापेक्षा मी गर्लफ्रेंड करीन. नको 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 याला मरेल ना तो खडी फोडायचा मी त्याला मला ते खडी फोडायचंय तर मर फोड मला काय करायचंय? याच्या किती नाही या जबरदस्ती करावं लागेल कानो, मी एवढा भांडतो ना हा याला मागण्या मुलपाच्या बघतोय माझी एवढ्या याच्याशी भांडतो अरे आराम गोरा एखाद्या चिल जायचं ना पण लाच कशी वाढत नाही प्रकाशजी महाराज बोल प्रकाशजी महाराज बोल तुम्हाला हराम खोरा म्हणाला एवढा दीड तेवढीचा तुम्हाला हराम खोरा बोलला तुम्हाला वाटतं काय नाही मला काय करायचं मूर्ख माणसा माझ्या यांना तू कोण अरे माझी जर ओळख सांगितली तर तुला धडकी बसेल नाही लहानपणी हरवलेला राजकुमार कोणता तो बेच आपल्या राजकुमार कुठे केवढे मोठे झाले काय एवढे दिवस कानो कानो हे आवाज खाली करून बसा कालो कालो चंदनला ठेवलं ना कोंडून कडी उघड याची कडी उडवतो पण आता. जा लवकर, जा ए आवाज खाली मोठी माणसं बोलताय मध्ये बोलायचं नाही त्या माणसाने मध्ये मध्ये बोलायचं नाही चल हा? ते मोठी माणसं बोलताय इकडे 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 याला ओळखला असाल हो सांगतोय का लहानपणी मेळाव्यात हरवलेले राजकुमार कुंदन मेळाव्यात हरवलेले आता दोघांनी याला खाऊन टाक आणि वाटतो मला उलट यांना सांगताय लय सांगत नाही मला आराम गोरा तुझ्या आता बापाची वेळा भरली म्हणून समज वा दोन्ही भाऊ एकत्र तुमच्या तोंडात शेवटणार हातात ताबा देणार मला राज्य माणसा ही मदत करतो
ठीक आहे चला तर. बरं का मंडळी, आमच्या नम्र मंडळाकडून ज्या काही छोट्या मोठ्या चुका झाल्या असतील, जर का कोणाला वेळोवेगळं बोललं असेल तर माफ करा. आम्ही आपला निरोप घेतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.